हॅलो. बघा पहिला सामना आहे 6 षटकांचा सामना सुरू होईल. 25 मिनिटाचा कालावधी असणार आहे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे आहेत. हे पण लक्षात घ्या. आजचा पहिला रजनीमधला पहिला सामना 2 बॅटर मैदानाच्या आत पाहू शकाल. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर मिथुन पागदरे आहेत आणि त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर डावखुरा फलंदाज हरिकेश मेहर असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा लाईट्स ऑफ करायचे आहेत शार्पी. येस. हॅलो छिक. चा मैदान पण पाहतोय. ऐतिहासिक मैदान त्यामध्ये पाहतोय. ओवी ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. आज पाहू शकाल युट्यूबर अफरोज खान सुद्धा इकडे आहेत. त्यांचे व्हिडिओज आपण पाहणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले व्हिडिओज ते बनवतात आणि पाहू शकाल थोड्या क्षणामध्ये ऐनुद्दीन इनामदार यांच्याकडून अँकरिंग सुद्धा करतील त्यांच्या मुख्य व्यासपीठावर. तर पहिला गोलंदाज पाहू शकाल सज्ज झालाय प्रकाश. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज हरिकेश मेहर किंबहुना मिथुन पागदर कुठला बॅटर असणार आहे. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडूला सज्ज केले गेले. डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे. जर पाहिलं गेलं तर प्रकाशला इंट्रोड्यूस केला जातं. चला स्पीडअप करा. पहिला चेंडू पडला जाईल. टायमर ऑन केला जाईल. हे आपण लक्षात घ्या. फिल्डिंग करणारा संघ आपला 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहे. जेव्हा पहिला चेंडू पडेल आपण टायमर ऑन करणार आहोत आणि प्रत्येक प्रेक्षकांना आपण विनंती करू जेही प्रेक्षक येतील त्यांनी गाड्याच्या लाईट्स बंद करायचे आहेत. लगेचच ही दक्षता आपण घ्या. आलेल्या भागामधला आवाज. पहिला चेंडू चॉप केले गेलाय. मिड ऑफला खेळाडू आहे. धाव घ्यायचा प्रयत्न पाहू शकाल. त्याच्या डोक्यावर चेंडू निघून दिलाय. डीप लॉंग ऑफला खेळाडू आलाय. चेंडूला फील करतापर्यंत पाहू शकाल. पहिलाच ओवी ग्रुप चौकार. खराब क्षेत्रक्षण पहिल्या चेंडूवर 4. अंबे साऊंड्स यांच्या माध्यमातून मिस्टर व्यास आमच्या जोडले त्याचं पण स्वागत. फुल टॉस बॉल होता पाहू शकाल. थर्ड बॉलला चेंडू ट्रॅव्हल झालाय. खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करताय. चेंडूला फील्ड केले गेले. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या धाव पोहोचेल 5 अंकावर. दोन चेंडूने 5 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या षटकामध्ये केली मिथुन पागदरे याच्या माध्यमातून राहिली. अचिवो स्पोर्ट्स च्या माध्यमातून प्रस्तुत केलेला संघ आपण पाहतो. दांडी उछली उंभाट हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. लवकर फलंदाज हरिकेश मेहर हारू. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकवर. पाहू शकाल थोडासा ऑफच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला तर पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावफलक 1 पुढे सरसावली गेली. धावसंख्या धावपोहोचेल धावफलकावर तब्बल लगावली 6 अंकावर. 6 धावा धावफलकावर. चेंडूचा खेळ संपला. सध्याच्या घडीमध्ये जर पाहिलं गेलं तर 2. यावेळेस फटका सोरे डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स सीमरच्या पार आलाय. खणखणीत दर्जेदार चौकार. 4. शुक्रिया डीजे. चौकार नक्कीच लगावला गेला हरूच्या बॅटमधून. चांगला फटका म्हणावा लागेल. धावसंख्या 4 पुढे सरसावते 10 अंकावर.
षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. त्यावेळेस हलक्या बॅटने फक्त पुश केलाय. पाहू शकाल मिड ऑफला खेळाडू आले, चेंडूला फील्ड करतायत. एका हाताने चेंडूला फील्ड केले गेले, सिंगल धावणे परिपूर्ण केले जाईल. धावफलक 11 अंकावर. ज्यावेळेस क्रॉस बॅटर खेळला गेलाय. पाहू शकाल शॉर्ट मिडलला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड केलं, फेकी वेगाने केली. बॅकअपसाठी खेळाडू आहेत. एकेरी धावणे धावफलक पुढे डॉट बॉल नक्कीच झालाय. 11 वर धावफलक स्थिरावला गेला. चेंडूचा खेळ संपला गेला 5. शेवटचा अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोररची भूमिका पार पाडतात सध्याच्या घडीमध्ये पाहू शकाल मृण्मय मोरे आमच्याकडनं जोडले गेलेत. पुढे ससाव खेळला, फेवरेट झोन आहे. पाहू शकाल मिथून पागधरे यांचा फेवरेट झोन म्हणजे डीप कव्हर, पॉइंट, सुपर कव्हर, मिड ऑफ. परंतु पाहू शकाल 3 धावा सुरेख तळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही खेळाडूंसाठी. 40+ परंतु बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या. पहिल्या षटकाची समाप्त केलीस. धावा फलकावर 14 धावा आणि जर पाहिलं गेलं तर बिनगडी बाद. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावा दाफका लगावल्या गेल्या 14. आजच्या रदीमध्ये सुरुवात झाली. बघता बघता पाहू शकाल 24 तारखेला या स्पर्धेचा नक्कीच अंतिम दिवस असणार. आज आपण पाहणार 40+ चा पहिला सामना दांडी उच्छेल उंबाड विपक्ष धाकटे डहाणू. यानंतर दादूस 11 पालघर विपक्ष पंकज 11 मुरबे. दोन्ही कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे, हे आपण लक्षात घ्या. बघा पहिल्या फेरीमध्ये जेवढे सामने असतील 6 षटकांचे असणार आहेत. त्यानंतर जे दुसऱ्या फेरीचे सामने होतील ते 5 षटकांचे होणार, कारण आपण एक संघ क्वालिफाय करतोय. 7 सामने आजच्या रजनीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत, हे पण लक्षात घ्या. प्रत्येक संघाने गोलंदाज सज्ज झालं तो म्हणजे मिस्टर जयेश. ऑफच्या बाहेरचा चेंडू फटका सोरे खेळला आहे. पाऊंडला खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. खेळाडूच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निलेश तिकडे होते, दिलेश तिकडे आहेत. एकेरी धाव पुढे 15 अंकावर. पॉपेचा दुसरा षटक मार्ग असतात. त्या पाहिलं गेलं तर मिथून पागधरे चांगले बॅटिंग करतात. तब्बल त्याच्या बॅटून 8 धावा आल्यात. 8 ते 9 धावा ते खेळतात. त्यावेळेस पाहू शकाल लेग स्टंपवर चेंडू होता. संजू पाडेश्वर दसत व्हाईट बॉलने धावफलक पुढे सहसा होते. स्वीट 16 16 अंकावर. आर्यनचं ऐतिहासिक मैदानामध्ये आपण स्पर्धा पाहतो. ओवी ग्रुपच्या माध्यमातून आयोजन केलेली युनिटी एकता कप 2026 जावेद लुलाने साहेब आणि एनुद्दीन इनामदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये स्पर्धा पाहतोय. यावेळेस फटका सोरे काय छोटला पाठवून दिला सर सीमारच्या पार. टोले जंग तडाखेबंद पहिला आजच्या रजनीमधला षटकार. 6 धावा 6 धावाने धावफलक पुढे सहसावली गेली. धावसंख्या धावफलकावर 22. मिस्टर डीजे मास्टर व्यास पाहू शकाल चांगला फटका लगावला गेला. षटकार नक्कीच स्वागत केले गोलंदाजचा. अजून एक उंच खेळला डाऊन द ग्राउंड, बॅक टू बॅक टू इन द रो आणि 2 षटकार ठोकलेत बॅटरने. हरिकेश मेहरच्या बॅटवर आलेत. 6 धावा. चेंडूवर 2 षटकार ठोकले गेले. धावसंख्या 28 म्हणून मोरे आमच्याकडून आहेत. MM चांगला काम करतायत. मॅजिक फिंगर स्कोरर तसंच विश नेटवर्कची पूर्ण टीम चांगलं काम करते. 6-8 ची चेंडू पण पाहतोय या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 6 ने पुढे सहसा होते. 34 34 या अंकावर. 34 धावा धावफलका लगावल्या गेल्या. चांगली बॅटिंग करतात हरीश. पाहू शकाल पूर्णपणे दबाव आहे गोलंदाज जयेश यांच्यावर. धन्यवाद डीजे मास्टर. जयेश यांच्यावर पूर्णपणे दबाव आहे. 23 वर बॅटिंग करतात 3 षटकाराच्या मदतीने बॅटर हरिकेश. फटका फसलाय पाहू शकाल. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आलाय आणि टिपला. झेल संपलाय. हरिकेश मेहरचा खेळ. बघा रंगतदार बॅटिंग करतो, परंतु पाहू शकाल थोडासा मिस टाइम फटका झाला. त्या अनुषंगाने फलंदाज बाद होतात. पहिला गडी बाद झालाय 34 अंकावर.
फिल्डिंग करणाऱ्या संघाला टायमर आहे, तर बॅटिंग करणाऱ्या संघासुद्धा 1 मिनिटासाठी 30 सेकंडच्या बाहेर येण्याच्या अगोदर तुमचा बॅटर मध्ये येणं गरजेचं आहे. हा पहिला कॉल आहे. प्रत्येक संघाने हे लक्षात घ्या. बॅटर आउट झाला, 30 सेकंडच्या बाहेर येण्याच्या अगोदर तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं हा अनिवार्य असणार आहे. अंतिम आणि शेवटचा कॉल तदनंतर पंच डिसाईड करतील. जे पंच सांगतील ते तुम्हाला मान्य करावा लागेल, हे आपण लक्षात घ्यायचे. नक्कीच पाहू शकाल आमचे मुख्य पाहुणे आमच्याकडून रजा घेत आहेत, त्याचा आपण आभार मानूया. अवेगुरूचं पूर्ण कमिटीकडून आपला धन्यवाद. आपण इकडे आलात. सनी सर असतील, तसं पाहू शकाल रफिक सर असतील, पूर्ण महिला मंडळी आपला सुद्धा आपण धन्यवाद करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौतम आकरे, म्हणून मी आता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोन्ही बॅटर तर पाहिले तर खूप चांगले बॅटर. लेदर क्रिकेटपटू खूप चांगले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दांडी संघासाठी खूप वेळा चांगले इनिंग साकारल्यात. तेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ऑन साईडला फटका खेळा, डीप लॉंगला खेळाडू पुढे ससावले, शॉर्ट मिडलला येऊन चोटला फील्ड करतायत. एकेरी आपण धावफलक पुढे ससावते धावसंख्या जाऊन पोहोचले 35 अंकावर. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांची समाप्ती अखेर 17.50ची सरासरी गाठली गेली आणि 35 वर 1 गडी बाद बॅटिंग करतायत. ते म्हणजे दांडी उचलली उंभाट संघ. हॅलो चेक, हॅलो हॅलो टिस. हॅलो हॅलो चेक, हॅलो टिस. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा धावफलकावर आहेत. तब्बल लगावले गेल्या 35. नवीन गोलंदाज गोळीमार्ग सज्ज झाले ते म्हणजे मिस्टर विनय. विश नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. राज आणि मानव दोन्ही कॅमेरामॅन जोडले गेले. मानव खूप चांगलं काम करतात, राज सुद्धा चांगलं काम करतायत. त्याचबरोबर पाहू शकाल मंथन गावड असतील, मनीष निजाई असतील, विश्वास पाटील यांचं पूर्ण संघ चांगलं काम करतात आणि विश्वास पूर्ण असताना झालेला आहे. एनुद्दीन इनामदार त्यांचे सुपरस्टार आहेत इकडे अब्दुल्ला आणि मिस्टर जाकीर. जाकीर यावेळेस पाहू शकाल फटका सुरेखा डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळू नाहीये. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमाच्या पार आलाय. ओवी ग्रुप चौकार 4 धावा. चेंडूवर चौकारने स्वागत केलंय विनय यांचा बॅटर गौतमच्या बॅटमधून. धावसंख्या जवळपास 39 39 धावा फटकावर. यावेळी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न राहिला होता. ऑफलाईनच्या बाहेरचा चेंडू होता. वाडीवर काढण्याचा प्रयत्न होता गोलंदाज, परंतु पाहू शकाल डिप्याकडे पडला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतो डिप्याकड पॉईंटला, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या जवळपास 41 अंकावर. 41 धावा फटकावर लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात मानायला गेल्या बॅटरच्या माध्यमातून राहिली आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर तो मध्ये आणला गेला. वेगवान चेंडू राहिला. डॉट बॉल नक्कीच आली. निर्धाव चेंडू बघा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, मागील चेंडू डॉट आलाय म्हणजे 3 मध्ये 6 धावा आल्यात. अजूनही येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळेस फटका असतो एक उंच गेला. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे आणि टिपला झेल संपला. गौतम आकरेचा खेळ घडी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. 41 वर लागणार दुसरा हादरा. दांडी उच्छळ उंभाट या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश आले. बाणे माफ करा, अनिल बाणे आहेत. थोडासा क्रेशन झालाय. डावकर फलंदाज अनिल बाणे. यानंतर दादू 11 पालघर विपक्ष पंकज 11 मुर्वे. दोन्ही कॅप्टन सज्ज झाल्याच्या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे, हे आपण दक्षता घ्या. ओवी ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतोय एकता युनिटी कप 2026 पहिलाच थरार, पहिलाच पर्व. ऐनुद्दीन इनामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि जावेद लोलाने साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण स्पर्धा पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, 6 दिवस रंगणारी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत या मैदानामध्ये.
डवकर फलंदाज अनिल बाणे आमच्या स्ट्राईकवर पाहू शकाल आणि स्क्रीन पाहू शकाल. खूप चांगला टेलिकास्ट राहिला विश नेटवर्कच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता. ऑन द कार्पेट खेळायचा प्रयत्न होता. डीप लॉंग आपला खेळाडू थोडा सरळ आले स्टेडियम चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 अंकावर. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजी केलंय. पहिल्या चेंडूवर चौका, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर गडी बाद झाला आणि 5व्या चेंडूवर 1 धाव. म्हणजे 5 चेंडूवर 7च धावा खर्च केल्यात. चांगला कमबॅक केला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल अरुंद कार्पेट खेळला गेला. यॉर्कर चेंडू होता. खेळाडू तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. काय सुरेख षटक राहिला. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीकडे धावा फळकावर लगावल्या गेल्या. 43 धावा 2 गडीच्या माबदल्यामध्ये. बघा 6.5 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. 6.5 मिनिटामध्ये तुम्हाला तब्बल 2 षटकं परिपूर्ण करायचे. सॉरी सर, थोडंसं करेक्शन केलं गेलं. म्हणजे तब्बल 11.5 मिनिटाचा कालावधी आहे. ऑनलाईनमध्ये 20 मिनिटाचा कालावधी लावला होता. 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला आहे. 11.5 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं परिपूर्ण करायचे. गोलंदाज प्रकाश आले ज्यांनी पहिला षटक टाकला होता. चांगला चेंडू आहे. पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला होता. खेळाडू तिकडे थोडंसं बिझी राहिलेत. मागील 3 ते 4 चेंडू खेळाडू पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण करतात. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या 44 अंकावर. उभी ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा पाहतो. यानंतर सुद्धा आपण पार्थ भोईर यांचा आवाज ऐकणार आहोत आमच्या मायक्रोफोनवर. टॉससाठी आपण सज्ज राहायचं आहे. एका बाजूला पंकज 11 मुरबे आणि दुसऱ्या बाजूला दादूस 11 पालघर. दोन्ही कॅप्टन्स यामध्ये दक्षता घ्या. चांगला चेंडू म्हणावा लागेल. सुरेख चेंडू टाकला गेला. बघा प्रकाशने कमबॅक केला. मागील षटकामध्ये पूर्णपणे विनीने कमबॅक करून दिलं असं म्हणावं लागेल. एक मोठा गडी बाद केला. गौतम आकरेला माघारी पाठवला. लवकरपर्यंत अनिल बाणे पहिल्या चेंडू फेस केला. निधावने सुरुवात केली आहे. त्यावेळी चांगला चेंडू म्हणावा लागला. अजून एक बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेलेत. 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतो अनिल बाणे. मिथुन पागदरे जर पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग करतायत. तब्बल त्याच्या बॅटून धावा आल्या आतापर्यंत 11 धावा. म्हणून मोरे आमच्या जोडले गेले. चांगलं काम ते सुद्धा करतायत. खराब चेंडू उपहार दिला होता बॅटरला आणि पाहू शकाल त्यांनी हाताने स्वीकार केले. ते उपहाराने पाठवून दिला सरळ सीमारेषा पार. आलाय चौकार. 4 धावा. मी विनंती करेन ओवी ग्रुपचे आमचे व्हॉलंटियर असते तर चेंडूसाठी राहायचं आहे प्लीज. कारण की एखादा खेळाडू बाहेर जाणं गरजेचं नाही आहे. यामध्ये दक्षता घ्या. 4 धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावफलकावर 48 धावा. ऑन साईडला फटका तर खेळला. खेळाडू थोडासा स्लिप झाले मला असं वाटतंय. परंतु शेवटच्या क्षणामध्ये त्याने स्वतःला सावरला. चेंडूला फील्ड केला. धाव घ्यायचा प्रयत्न यस नो यसचा कॉल झाला होता. पाहू शकाल थोडीशी गडबड झाली होती. परंतु शेवटच्या क्षणामध्ये स्वतःला सावरला. नकार दिला दोन्ही बॅटर्सनी आणि एकेरी धावाने समाधान मानावायला लागलं. धावफलक 1 प्लस सहसा होते 49 अंकावर. 49. शेवटचा अंतिम चेंडू. चौथा षटक मार्ग असतो. 49 वर 2 गडी बाद झाल्यात. अजून येणारा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 मार्ग असतं. चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 1 चौकार नक्कीच आलाय. 2 सिंगल आलेत. या प्रकारे षटक टाकलं गेलं गोलंदाजाकडून. यावेळी चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. थर्डमॅन गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. खूप वेगवान आउटफील्ड आहे आणि पाहू शकाल चेंडू निघून जातात. सीमारेषा पार आलाय चौकार. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचे समाप्त. गडी बाद. चार षटकांच्या समाप्तीकडे धावा दाफळकाला लगावले गेले. तब्बल 13.25च्या सरासरीने 53 धावा दाफळकावर. ऐनुद्दीन इनामदार साहेब
यांची नेतृत्वात आपण टुर्नामेंट पाहतोय. जावेद लिलाणे साहेबांची खूप चांगली मेहनत, त्यांची पूर्ण टीम ओवी ग्रुप खूप चांगली मेहनत करते या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा षटकं संपली, तब्बल 4:53 धावा फलकावर आहेत. आता येणारे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 5व्या षटकामध्ये विनयला इंट्रोड्यूस केला गेला, ज्याने मागील षटकामध्ये खूप सुरेख गोलंदाजी केली होती. कौतलला माघारी पाठवलं होतं. वेलकम केवलदादा पाटील, पालघर डिस्ट्रिक्ट 40+ चे अध्यक्ष केवलदादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. विनय आला, पाहू शका गुण मागवर सज्ज होतोय. लेग स्टम्पला मिस करतोय चेंडू, पाहू शकाल विकेट किपरने चेंडूला थांबवणं नक्कीच आहे, परंतु वाईट प्लस वर म्हणजे 2 धावा नक्कीच येतील वाईट चेंडूमध्ये. फरक 2 पुढे सहसा होते. धावसंख्या जवळपास 55 अंक 55. 55 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. षटक क्रमांक मार्क असतात. 5वा थोसा नक्कीच फेरबदल करतात क्षेत्रक्षणामध्ये. डीप लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वॉलिंगला खेळाडू ठेवले गेले लेफ्ट हँड बॅटरसाठी. बॅटर आहे, पाहू शकाल ऑन साइड खेळायचा प्रयत्न, विकेट कीपर पोहोचले, चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली आहे. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून राहिली आहे. विकेट कीपर जवळ होते, परंतु पाहू शकाल अनिल पाणे पुढे सहसावते. धावसंख्या अब तक 56 56 धावा फलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 5वं. हा वेगवान चेंडूने पाहू शकाल प्लम्प LBW फलंदाज बॅक षटक आउट. अनिल बाणे मैदानाच्या बाहेर गॉन. आपण पाहतोय खूप चांगलं काम त्याच्या माध्यमातून राहिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पागधरे, छोट्या नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. या खेळाडूला दांडी संघासाठी कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळात एक चांगले फिनिशर मध्ये जी भूमिका राहिली आहे आणि ती भूमिका पार पाडावी लागेल. मिथुन पागधरे एका बाजूला तटस्थ आहेत, सलामी बॅटर, त्यांच्या बॅटमधून चांगले फटके आलेत, परंतु एके ठिकाणी उभे आहेत नॉनस्टॅक एंडवर. जसं की पाहू शकाल फलकावर 56 धावा फलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश आले. 60 कंपनीचे आपण चेंडू पाहतो या स्पर्धेमध्ये यूज केले जातात. धन्यवाद करूया 60 बॉल कंपनीला सुद्धा आपण, त्यांनी खूप चांगले चेंडू मला प्रोव्हाइड केले. विश्वाजी पाटील याचा पण धन्यवाद करूया. ज्याच्या नेतृत्वामध्ये चेंडू पाहतोय त्याने मला प्रोव्हाइड करून दिलेत. विश्वास पाटील यांनी चेंडू यावेळेस पाहू शकाल चॉप केले गेले. डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे आहेत, चेंडू आले, चेंडूला फील्ड करतायत. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. विनयचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू वाईट, तदनंतर एक सिंगल, तदनंतर विकेट आणि एक सिंगल, म्हणजे पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि अनिल बाणेसारख्या बॅटरला माघारी पाठवलंय. मिथुन पागधरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ओह, चांगला चेंडू ऑन साइड फटका तर खेळलाय. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे, चेंडूला फील्ड करतील. सिंगल धाव घेतली आहे, नॉन स्ट्रायकरला फेकी झाली आहे. काय घडेल पाहू शकाल. मला वाटतं गुरुच्या चेंडू डोळ्यावर मला वाटतं लाईट आली होती. चेंडू दिसला नव्हता. शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी चेंडू गॅदर केलाय. चेंडू जेव्हा त्यांनी गॅदर केला तेव्हा थोडं लावला असताना कुठे ना कुठे बॅटर बाद झालं, पण त्यांनी थोडासा लेझीपणा दाखवला. लावला नाहीये चेंडू या स्टँडवर. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सहसावते. धावसंख्या 59 धावा धाव 59 लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करतोय दांडी उचली उंभाट संघ. ऑफच्या बाहेर चेंडू होता, सफल झाले बॅटर. निर्धाव चेंडू नक्कीच आला, डॉट बॉल. या षटकामध्ये अजूनही जर पाहिलं तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 5वा षटक मार्ग असत आहे. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मी विनंती करेल दादूस 11 पालघर टीमचे कॅप्टन पंकज इलोन मुर्बे, आपण टॉससाठी येऊन उभं राहायचं प्लीज. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अनिवार्य आहे. ऑफसाइड फटका तर खेळलाय. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. 5 षटकाच्या समाप्ती एकेरी धावा धावफलक लगावले गेले. तब्बल 60 धावा, 12ची सरासरी गाठली. आता येणारे अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनयने 2 षटकं टाकलेत, जर पाहिले तर प्रकाशने 2 षटकं टाकले, जयेशने षटक टाकलाय. आता अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला तर याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल नक्कीच. पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर या स्पर्धेची ट्रॉफीज पण पाहतोय. 5 बक्षिसं पण देणार होते या स्पर्धेमध्ये.
आणि 5 चकाकत्या ट्रॉफी आपण पाहणार आहोत. आपण पाहतो आमच्या स्क्रीनवर ट्रॉफ्या लागवल्या गेल्या. खूप चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय विष्णूच्या माध्यमातून दर्शवल्या गेल्या. खूप चांगल्या ट्रॉफीज पाहू शकाल दर्शवल्या जात आहेत. विवेक बारी पाहू शकाल संघनायकाला अंतिम षटकामध्ये टायमर्स जर आपण पाहिलं तर टायमर्स खूप चांगला उपयोग केले गेला. 2.5 मिनिटं वाचवले तसं म्हणावं लागेल धाकटे डहाणू या संघाला. खूप चांगला वेळ त्यांनी घेतला या स्पर्धेमध्ये. पहिल्याच इनिंगमध्ये चला स्पीड अप करा. जे वेळ तुम्ही वाचवते वेळ आता स्पेंड करू नका. यावेळेस ऑफ साईडला फटका तर खेळला पाहू शकाल. गलीमध्ये खेळाडू आहे. शॉर्ट गलीला चोडला फल्ट केला गेलाय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केलं जाईल. एकेरी धावणे धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावपचा लफडकार 61 मृण्मय मोरे. त्याच्यावर जर पाहायला गेलं तर मीठ ठाकूर दोन्ही स्कोर आमच्यावर जोडले गेले. त्यांचं आपण सहज स्वागत करूया. मृण्मय ठाकूर नक्कीच परवापासून मला जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचे लहान बंधू आहेत मनमीत. ऑफिसच्या बाहेर चेंडू होतं कट केलं गेलं. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. एक धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावपचा धावफलकावर तब्बल 62 धावा. यावेळेस फटका सुरेख आहे. पाहू शकाल गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सरळ बॅट सीधी बात नो बकवास. मिथुन पागदरच्या बॅट मधून ओवी ग्रुप चौकार 4. दादू 11 पालघर विपक्ष पंकज 11 मुरबे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी येऊन सज्ज राहायचं. 3 चेंडू टॉस केला जाईल हे पण दक्षता घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. पण दक्षता घ्यायची प्लीज. पंकज 11 मुरबे कॅप्टन या लगेच आणि दादू 11 मुरबे 14 चेंडू 24 वर बॅटिंग करतात. मिथुन पागदरी तर पहिल्या चेंडूवर चौका ठोकला होता. त्यानंतर आता एक चौका ठोकलाय. तब्बल 3 चौकाराचे बॅट आलेत. जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न होता. प्रेशर आहे दबाव आलाय. वेगवर पाहू शकाल जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. धावा एक अमांतर येईल वाईट शिरवामध्ये. धावफलक 2 पोहोचेल. धावफलकावर 67 67 धावा. एक फायटिंग स्कोर म्हणावा लागेल म्हणून लगावला गेले. फ्लड टाईड मध्ये 6 षटकांमध्ये 70-75 धावा खूप मोठ्या असतात आणि जर पाहिलं गेलं तर धावा लगावल्या गेल्या. दादू 11 पालघर आणि पंकज 11 मुरबे दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. ही दक्षता पण घ्या. वारंवार पण कॉल करतोय. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचंय. इनसाइड एज शॉर्ट फायनल खेळाडू आहे. चेंडूला फील्ड केला गेला. अंडर फेकी झाली. एक सिंगल धाव नक्कीच झाली या धावफलक इकडे पुढे सहसा होते. धावसंख्या धावपत धावफलकावर 68 68. अजून येणारे शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे षटक मार्ग असत आहेत. दोन्ही चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकवर ते पाहिले तर योगेश आहेत. योगेश पागधरे. योगेशनी मात्र 2 चेंडू फेस केले. 2 वर ते बॅटिंग करतात. फुलटॉस बॉल लॉफ्टेड फटका. 6 सीटचा चेंडू उंच गेला. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. संधी निर्माण झाली आहे. संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि पाहू शका चेंडू निघून सीमारच्या पार आलाय. चौकार 4 धावा. चौकार आलाय 4. 72 धावा धावफलकावर आहेत. आता येणारा शेवटचा चेंडू आहे. पाहू शकाल तिकडे खेळाडू होते परंतु झेलसाठी पोहोचू शकले नाही आहेत. जयेश शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर 75 किंवा 78च्या घरामध्ये धावफलक जाईल. मंथन गाबड ऑनलाईन स्कोर आणि मृण्मय मोरे ऑफलाईन स्कोर चांगला काम करतायत. त्यावेळेस उडवला चेंडूला पाठवून दिलाय. डीप कव्हरच्या वरतून चेंडूला सीमारच्या पार. हा षटकार 6 षटकांचा संपला खेळ. धावा धावफलकावर तब्बल 78 78 79 धावांचा पाठलाग करायचा.
चला टॉससाठी यायचं. पंकज इलेवन मुरबे कॅप्टन आणि दादू इलेवन पालघर. मुरबे संघाचे कॅप्टन लगेच टॉससाठी या. एनू सर, एनू भाई युसुफ बोल ना. आवाज नहीं आ रहा, आवाज. वॉल्यूम चेक, वॉल्यूम चेक, वॉल्यूम चेक, वॉल्यूम चेक. हेलो हेलो हेलो, बढ़ाना मेरा आवाज थोड़ा पानी का किसको बोले? माइक उधर लगेगा. दो जन आगे ना. चला आपण टॉस करणार आहोत पुढील सामन्याचा. आजच्या रणनीतीमधला दुसरा सामना एकावत दादू इलेवन पालघर विपक्ष पंकज इलेवन मुरबे. हेलो सिक, हेलो सिक, थोड़ा आवाज आवाज तो हल्का बेस दे, हल्का बेस दे. हेलो सिक, ओके. पानी आला. सर यहाँ पर आना टॉस के लिए. महबूब सर यहाँ पर आइए टॉस के लिए. आपके दस्ते हम टॉस करेंगे अगले मैच का, जहां पर दोनों ही टीम्स पहुंच चुकी हैं, दोनों ही कैप्टन्स. आपण कॉइन स्पिन कर रहे हैं. टॉस दादू इलेवन पालघर का रहेगा. काट या छाप. काट असं कॉल केले गेले आणि छाप आलाय. मुरबे संघ टॉस विन झालाय. सर आप बैठिए जाकर अपने स्टेज पर. कॅप्टन टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? सांगतो जरा ट्रॅफिक मध्ये प्लेयर निर्णय तुम्हाला इकडेच सांगायचा आहे. एक कंपल्सरी आहे. 5 मिनिट. इकडेच तुम्हाला निर्णय सांगायचा आहे. दक्षता घ्या. जास्त वेळ दिला जाणार नाही. स्वभाव दक्षता घ्या. निर्णय इकडेच सांगायचा आहे. हेलो सिक, हेलो सिक. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. जमल्यामुळे सर्व क्रिकेट खेळाडूंना आणि मान्यवरांना समी करतोय सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच एका साईडला बघितलं टार्गेट दिलाय तर 79 डाकटी ढाणू संघाने सॉरी उच्चली दांडीने मात्र विजयासाठी दिल्या तर 79 धावा. जिकडे सर बघितलं तर मॅच सुरू करायचं लक्षात असू द्या, जास्त वेळ घालवू नका. चला.
हॅलो सिक. चला आयोजकांकडे विनंती आहे की मॅचला सुरुवात करायच्या लक्षात असू द्या. चला नेक्स्ट इनिंग सेकंड इनिंग जिकडे मध्ये जर बघितलं एकूण तब्बल 79 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील ते. त्यासाठी आव्हान दिलं 79 धावा समोर. तर चला आयोजकांनी विनंती आहे मॅचला जास्त लांब करू नका, वेळ घालवू नका, स्पीडअप करायचं आहे लक्षात असू द्या. जर बघितलं विवेक आणि लाला अशी मैदानी सलामी जोडी उतरत आहे. विजयासाठी आव्हान दिलंय ते 79 धावांचं. पहिल्या षटकातून हरिकेश, षटकातील पहिला चेंडू सामना करतो विवेक. आव्हान दिलं 79 षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता मात्र फटका सजवला, बॉल चालला, क्षेत्ररक्षण सरसावतील पुढे. तो परत एक धावा, दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न होणार, 2 धावा सक्सेस होणार का, प्रयत्न यश येणार का? हो यस, या 2 धाव्यानुसार धाव संघाचा खातं खोलतंय. एक चेंडू 2 धावा आता मात्र स्कोरवर लागले जातात. या 2 धावेनुसार संख्या लागली आणि संघाचा खातं खोलतंय. एक चेंडू 2 धावा आता मात्र पुण्याचा दुसरा चेंडू घेऊन पुण्याचे एकदा विवेक. यावेळेस फुलटा चेंडू फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहेत तैनात, सरसावल्यात. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार आणि 1 धावेनुसार धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 3 या धावसंख्येवर. 2 चेंडू 3 धावा ऑन दी स्कोर लागल्या जातात. आता मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू आता मग स्ट्राईक लेफ्ट हँड फलंदाज जिकडे लाला. मैदानाच्या आतमध्ये थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. लेफ्ट हँड फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकी तिसरा चेंडू आता फटका सजवलाय, उंचावर गेलाय, झेलबाद होणार का? क्षेत्ररक्षण आहे तैनात तिथे. यावेळेस क्षेत्ररक्षण मध्ये मी कोणतीही चूक न करता आता मात्र लाल्याला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र पहिली हादरा लागली लाल्याच्या रूपात. पहिला विकेट लागतंय ते. नक्कीच आदरणीय सन्माननीय अमेशजी पिंपळे साहेबांचं स्वागत झालं आहे. बीजेपी नगरसेवक अमेश पिंपळे सर आपलं सुद्धा स्वागत असेल. आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. अमेश पिंपळे सर आपलं हार्दिक स्वागत. आता मैदानाच्या प्रकाश पहिला चेंडू ऑनसाइड डिस्टन्सला खेळून गेलाय, क्षेत्ररक्षण आहे त्यांना, बॉल चाललाय, दन 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 करत येतोय, सीमा रेषे पार येतोय चौकार. काय अफलातून फटका सजवला, पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय मात्र प्रकाशने. या 4 धावेनुसार धावसंख्या सरसावली, ती अगदी पोहोचली मात्र 7 या धावसंख्येवर. जवळजवळ बघितलं 4 चेंडूचा खेळ संपला, उर्वरित चेंडू 2 आणि धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. धन्यवाद डिझाईन.
आता मात्र पाचचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश सज्ज असेल. आता मात्र या फटका सज्जचा प्रयत्न अपील मात्र केला पंचांकडे आणि अंपायर मात्र बोट उचलून धरलाय आभाकडे. आता विकेटचं पतन. येस विकेट झालं पंच. विकेट. ओके SOUT आउट. आता मात्र पाठवून दिलं अगदी पण फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला. डिजे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संदीप नवीन फलंदाज होतोय. आता जर बघितलं 5 चेंडूचा खेळ संपला आणि उर्वरित चेंडू सलग एक धावसंख्येचा विचार केला ते पोचते स्थिर होते मात्र 7 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू पुण्याच्या एकदा नवीन फलंदाज संदीप. यावेळेस खोंडवर टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र ऑनसाइड डिझाईन खाली थर्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण आहेत. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार. 2 धावेची आशा असेल मात्र पण 2 धाव परिपूर्ण नाही होणार. एक धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. या एक धावेनुसार धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 8 या धावसंख्येवर. षटक संपते आपण किंवा तोपर्यंत एक छोटासा ब्रेक. दिव्य संधी डिझेला. चेंडू आता मात्र या षटकांचा प्रयत्न होता. आपण बॉल मात्र यशवंत स्थिरवतोय. येतोय पहिला चेंडू डॉट
आता मात्र बनवायचे तर 29 मध्ये 71. लक्ष मात्र मोठं आहे, डोंगर चढ कसरत करावी लागेल. आता मात्र पुण्याचे एकदा दुसरा चेंडू, पुण्याचे एकदा मार्गस्थ संदीप असेल मात्र ऑन स्ट्राईकला. आता फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहे तैनात, सरसावल्यात. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि या एक धावेनुसार धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल अर्थात 9 या धावसंख्येवर. 2 चेंडू 9 धावा ऑन दी स्कोर आता मात्र लागल्या जात आहेत. आता येणारा चेंडूचा तिसरा मार्गस्थ, पुण्याचे एकदा स्ट्राईकला चाललं विवेक. यावेळेस फटका बॅटची अट एकदा यष्टनच्या पाठीमागे, क्षेत्ररक्षण आहे तैनात. तो परत एक धाव परिपूर्ण होणार, एक धावेनुसार धावसंख्या पोचेल ती अर्थात डबल डिजिटमध्ये 10 या धावसंख्येवर. 3 चेंडू 10 धावा आता मात्र स्कोर कार्डवर लागल्या 2 विकेटच्या मोबदल्यात. येणारा चेंडू हा चौथा मार्गस्थ, पुण्याचे एकदा संदीप ऑन स्ट्राईकला. चौकार षटकाराची गरज आहे, आता मात्र फटका सजवणार का आपण नाही. गोलंदाज सांगेल मी आहे, मी खंबीरपणे आहे माझ्या संघासाठी, माझ्यासाठी मला ही मॅच काही करून जिंकायची आहे. अफलातून गोलंदाजी करतोय आता मात्र अनिल बाणे. आता मात्र चौथा चेंडू डॉट, पुण्याचे तर 5वा चेंडू संदीप. आता मात्र यास बॉल चाललाय पुण्याच्या उंच रिझनला, क्षेत्ररक्षण आहे तैनात. तो सरसावल्यात. त्यामुळे एक धाव 2 धावेची मागणी होती पण नाही. एक धावेवर समाधान मानावं लागेल, एक धावेनुसार धावसंख्या सरसावेल आधी पोचेल मात्र 11 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा शेवटचा 5 चेंडूचा खेळ संपला. आता मग स्ट्राईक होतो विवेक. या चेंडूवर षटकार जर आला तर आता मात्र मॅच मध्ये येणार आहे मजा. पुढचा चेंडू शेवटचा, यावेळेस फटका सजवायचा होता पण गोलंदाज ही माझ्यात कला आहे. आता येतो निर्धाव चेंडू, 2 षटक संपले, 2 षटका अखेर धावसंख्या मोजल्या, त्या पोचत्यात मात्र 11 आणि 2 विकेटच्या मोबदल्यात. तोपर्यंत घ्या आपण छोटासा ब्रेक, पुण्याच्या एकदा देऊया संधी. आता मात्र फटका सजवायला नो बॉल यस हंपर पंच दर्शविताना नो यस, नो +1 या 2 धावेनुसार धावसंख्या सरसावली अर्थात पुढे 13 या धावसंख्येवर. आता मात्र हिटची चान्सेस मात्र सुनेपे सुहाग्राफ. आता मात्र असं म्हणावं लागतं फलंदाज पुण्याचे तैनात विवेक. चौकार षटकार येणार, काय घडतंय काय बिघडतंय, फटका सजवायचा होता, गोलंदाज होता तर डायरेक्ट हिट प्रयत्न होणार का. हो यस, गोलंदाज म्हणेल ही मजात कला आहे. आता मात्र संदीपला पाठवून दिलं अगदी तंबूच्या आसरला. OUT आउट होतंय, विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. फ्री हिटचे चान्स होते पण फलंदाजाला काही षटकार किंवा चौकार घेता आला नाही. पण गोलंदाजाने केलं या संधीचं सोनं, जिकडे मात्र संदीपला पाठवून दिलं अगदी तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनय. आता मात्र समीक असेल 23 चेंडू आणि 66 धावांची गरज. 23 मध्ये बनवायचे 66. आता मात्र पुण्याच्या एकदा विवेक. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहे तैनात पण क्षेत्ररक्षण येतोय बीट करत सीमा रेषेपार, येतोय चौकार. या 4 धावेनुसार धावसंख्या संचावली. आता मात्र पोचली 17 या धावसंख्येवर. आता मात्र पुण्याचे एकदा विवेक, ज्याने पाठीवर चौकार ठोकलाय. आता मात्र यस गोलंदाजाने केलाय कमबॅक, अफलातून वेगवान चेंडू, जिकडे मात्र यष्टन त्याने स्थिरावला.
जिकडे चौकार मारला तर गोलंदाज सांगेल हरिकेश मी माझ्यात ही कला होती, जिकडे मात्र जर बघितलं थोडीशी चुकी झाली पाचच्या चेंडूवर, पण या चेंडूवर केलं मी कमबॅक. येतो डॉट चेंडू, 3 चेंडू आता म्हणजे चौथा चेंडू पुणेच एकदा. यावेळेस फटका सुचवतो ऑन साईड रिझनला, पण या संपर्दर्शना इट इज अ वाईट चेंडू. या एक धावीनुसार धावसंख्या सरसावेल ती पोचेल अर्थात 18 या धावसंख्येवर. आता मात्र पुणेच एकदा विवेक तयार असेल, जिकडे मात्र बघितलं चौकार ठोकलाय. आता पुढचे काय घडतंय, यावेळेस फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहे तैनात, कोणतीही चूक न करता तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार. या एक धावीनुसार धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 19 या धावसंख्येवर. आता मात्र 4 चेंडूचा खेळ चालला, उर्वरित चेंडू 2 आणि या 2 चेंडू बघ किती धावा बनवत आहेत. बघूया फलंदाज विनय. हो, यावेळेस फटका सजवला होता डाऊन डी ग्राउंड कार्पेटला रोल करत, तो म्हणता एक धाव परिपूर्ण होणार, क्षेत्ररक्षण होईना होते तिकडे तैनात. या एक धावीनुसार धावसंख्या सरसावली आणि ती पोचली 20 या धावसंख्येवर. आता मात्र येणार चेंडू हा शेवटचा अगदी. आता मात्र स्ट्राईकला असेल तर विवेक. आता यस कट करण्याचा प्रयत्न, बॉल चालाय अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स आणि मा रेषे पार. येतोय चौकार. या 4 धावीनुसार धावसंख्या सरसावेल अर्थात पोचेल ती मात्र 24 या धावसंख्येवर. 3 षटकाचा खेळ संपतोय, 3 षटकाखेर धावसंख्या विचारल्या त्या पोचतात मात्र 24 या धावसंख्येवर. अनिल माने जिकडे बघितला वैयक्तिक दुसरा, जिकडे 5च्या षटकामागे फक्त 3 धावा फक्त खर्च करण्यात गेलाय. षटकातील पुलेची पहिला चेंडू हो, यावेळेस अफलातून गोलंदाजी करतोय अनिल माने. काय टॅलेंट आहे अफलातून, जिकडे षटकार मारण्याच्या नादात फलंदाज चुकतोय आणि येतोय निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडूचा खेळ संपला, पहिला चेंडू ते डॉट, येणार चेंडू असेल 5, दुसऱ्या चेंडूचा मार्गस्थ पुणेच एकदा विनय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस मात्र स्लोवर चेंडूचं टाकण्याचा प्रयत्न होता मात्र, पण फलंदाज काही समजत नाही तोपर्यंत येतोय निर्धाव चेंडू. पुणेच एकदा अफलातून गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुणेच एकदा 16 चेंडूमध्ये 55, जिकडे जर बघितलं षटकाराची गरज घ्यायला यावेळेस पुण्याच्या एकदा अफलातून गोलंदाजी अनिल बाणे का नावाने ओळखलं जाते. हाच तर टॅलेंट आहे माझ्यात, अनिल बाणे सांगत असेल. अफलातून गोलंदाजी मात्र 5च्या 3 चेंडूचा विचार केला तर एकही धाव न खर्च करणारा अनिल बाणे. पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये विनय. यावेळेस फटका सजवलाय, बॉल चाललाय अगदी ऑन साइड रिजनला, येतोय लांब लांब लांब, येतोय षटकार. या षटकाराने धावसंख्या सरसावेल आणि या 6 धावा मात्र पोचतायत 30 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे. या 6 धावीने धावसंख्या सरसावली अर्थात ते पोचली 30 या धावसंख्येवर. आता मात्र 14 मध्ये बनवायच्यात 49. पुण्याचे एकदा विनय त्यानंतर असेल. आता फटका सजवलाय, बॉल चढलाय उंचावर, क्षेत्ररक्षण येतात, कोणतेही चूक न करतात येतोय विकेट. आता मात्र विनयला पाठवून दिलं अगदी तंबूच्या आश्रयाला.
OUT आउट होते विकेटचा पतन. आता मात्र मैदानाच्या मनोहर होतोय नवीन फलंदाज. जिकडे जर बघितलं 13 मध्ये बनवायचे आहेत 49. येणारा चेंडू हा शेवटचा. जिकडे जर बघितलं या 5 चेंडू मागे 6 धावा क्रिचिकर केलाय अनिल मानेने. जिकडे मात्र एक विकेट देखील घेतलाय. जिकडे 5च्या चेंडूवर विनयला पाठवून दिला अगदी तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटचा चेंडू मनोहर ऑन स्ट्राईकला. यावेळेस या स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण अनिल माने मी सांगेल कुठे बॅटीला बॉल लावून देणार आहे. आता मात्र येतो शेवट चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावली ती मात्र 30 या धावसंख्येवर. आता मात्र बनवायचे ते 12 मध्ये 49. तोपर्यंत घेऊ आपण पुन्हा एकदा छोटासा एक ब्रेक. धन्यवाद डीजे. आता मात्र 5 चेंडू प्रज्वल यस. आता मात्र ऑन स्ट्राईक विवेक जिंकणे मात्र जर बघितलं ओपनिंगचा फलंदाज आता मात्र मैदानाच्या तैनात असेल. काय करतोय मैदानाच्या पहिल्या चेंडूवर. आता मात्र बॅटची कट घेऊन येतोय ज्येष्ठांच्या अगदी ज्येष्ठांच्या पाठीमागे. आता मात्र विवेकला पाठवून दिलं अगदी तंबूच्या आसऱ्याला. पहिली चेंडूवर प्रज्वलने घेतला विकेट. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज भारत येतोय. जिकडे जर बघितलं प्रज्वलने काय अफलातून पहिल्या चेंडूवर विवेकला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला अगदी. आता मात्र दुसरा चेंडू नवीन फलंदाज भारत ऑन स्ट्राईकला. आता यस फटका सजूचा पुण्याचा एकदा प्रयत्न होता मात्र पण आता मात्र पुण्याचे डॉट चेंडू. 2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू असेल 4 आणि तिसरा चेंडू असेल तर मार्गस्थ. पुन्हा एकदा भारत सज्ज असेल ऑन स्ट्राईकला. आता मात्र याचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात पण क्षेत्ररक्षण डोक्यावरून बीट करत येतोय. सीमा रेषे पार येतोय षटकार. डीजे इकडे जर बघितलं स्कोर कार्ड पोचते 36 या धावसंख्येवर. 3 चेंडू 36 धावा. चौथा चेंडू पुण्याच्या मार्गास्थ. आता मात्र यास फटकास पुण्याच्या सजवायचा प्रयत्न होता मात्र भारतचा. आता मात्र डॉट चेंडू
4 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू असेल 2 आणि 5वा चेंडू असेल तो मार्गस्थ. पुण्याच्या एकदा फारात मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय करतंय, एक षटकार ठोकलाय. आता पण स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आहे आता गोलंदाज प्रज्वलने फसवलाय. आता मात्र महारतला येतोय विकेट. धन्यवाद. आता मात्र मैदानाच्या दिलेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी येणारा चेंडू हा शेवटचा असेल. रिव्हर्सशिप खेळायचा प्रयत्न होता, मात्र अपील मात्र केले पंचांकडे. पण अपील मात्र आपण सांगितलंय फिट डिलिव्हरी नॉट आउट. आता मात्र 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकाखेर धावसंख्या सूर्यकडे परतवून पहिला ते अपस्थित अगदी 36 या धावसंख्येवर. आता मात्र 6 मध्ये बनवायचे आहेत 43 धावा. तोपर्यंत आपण घेऊया दिव्य संधी डिझेला. आता मात्र पुण्याच्या एकदा 6 मध्ये बनत 43 पहिला चेंडू कार्पेटला रोल करत येतोय. तोपर्यंत 2 अपरिपूर्ण होणार का? रनआउटचे जास्त चान्सेस होते आता मात्र, पण तोपर्यंत 2 अपरिपूर्ण होणार. 2 धावेने धावसंख्या सरसावेल अगदी पोहोचेल ते मात्र 38 धावा 5 मध्ये बनवायचं 39 डोंगर चढ. आता मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात, कोणतीही चूक न करता आता मात्र पाठवून दिला फलंदाजाला अगदी तंबूच्या आसऱ्याला. अफलातून झेल मात्र ऑनसाइड रिझनला बघायला भेटला आपल्याला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश जिकडे जर बघितलं 4 मध्ये बनवायच्या 41 एकतर्फी मॅच झुकलेला एका बाजूने. 2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू असेल ते 4. आता मात्र जर बघितलं या 2 चेंडू फक्त 2 धावा क्रिचकरण केल्या आणि 1 विकेट देखील मिळवलाय अफलातून गौतमने. आता मात्र पुण्याच्या एकदा याच वाईट दर्शवताना अंपायर या 1 धावेनुसार धावसंख्या सरसावेल आणि अर्थात जी पोहोचेल मात्र 39 या धावसंख्येवर. पुण्याच्या एकदा हो यावेळेस फटका झळझळचा प्रयत्न होता, पण क्षेत्ररक्षण आहेत तैनात. यस भाईच अंपायर दर्शविताना. आता जर बघितलं एकतर्फी मॅच अर्थात हो हो पुण्याचा फटका सजवायचा होता, पण यष्टक आहेत मी सांगेल मी कोणतीही चूक नाही करणार. यावेळेस पुण्याच्या एकदा येणारा चेंडू हा अगदी 5वा जो 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. जिकडे जर बघितलं पुण्याच्या एकदा फलंदाज तैनात असेल जिकडे जर यस फटका सजवला ऑनसाइड रिझनला आणि बॉल जायला अगदी सी मार रेषे पार येतोय चौकार. या 4 धावेची धावसंख्या सरसावली अगदी पोचली मात्र 44 ह्या धावसंख्येवर. अगदी येणारा हा शेवटचा चेंडू आता तर
शेवटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र विजयचे पाहुणं मात्र वळल्यात. विजय होतोय संघ अर्थात नो डाऊट. दांडी उचली उंबाट संघ पहिला मात्र विजय होणारा संघ या रजनीतला. नेक्स्ट मॅच एका साईडला जर बघितलं नेक्स्ट मॅच एका साईडला बघितलं दादू 11 पालघर आणि एका साईडला जर बघितलं पंकज 11 मुरबे. चला नेक्स्ट